सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले पेपर तुमचा या प्रकारे असणार. ओके, तर मग स्क्रीनवर जसं दिसत आहे तुम्हाला त्या प्रकारे सगळ्यात पहिले टायटल आहे आर्टिकल 100 क्वेश्चन्स बाय जी सिद्धार्थ. ओके, त्याच्यानंतर आमची माहिती इथे दिलेली आहे. त्याच्याखाली सेकंड सेक्शन आहे बघा, नेम. मग नेम म्हणल्यानंतर त्याच्या लगेच पुढे नाव लिहायचं नसते, तिथं किती क्लिक केलं तर येत नाही, त्याच्या खाली नाव लिहायचं असते. ओके, आणि तिथं तुम्ही नाव टाईप करू शकता, तुमचं नाव टाईप करायचं आणि खाली मोबाईल नंबर टाईप करायचा. जर तुम्ही करू शकत नसाल तर पेजला रिफ्रेश करा, सगळ्यात पहिले नाव नंबर लिहा, त्याच्याशिवाय दुसरीकडे जायचं नाही. ओके, आता इंटरनेट बंद चालू करून पुन्हा चालू करायचं, कारण दुसरे विद्यार्थी ह्यांना नाव लिहू शकतात, म्हणजे माझ्याकडून काय अडचण नाही, तुमच्याचकडे इंटरनेटची अडचण असू शकते. ओके, पेज लोड झालेला नसतो, त्याच्यामुळे कधी कधी त्याच्यातले फंक्शन येत नसतात, म्हणून काय करायचं, जरासा वेळ वाट पाहिजे. ओके, नाहीतर इंटरनेट आणि आपले फास्ट नसते. ठीक आहे, या सर्व काही अडचणी असतात, त्याच्यामुळे हा पेपर त्यानुसार विचार करून देत जायचा. ओके, आणि तसाही मी तुम्हाला 1 दिवसाचा वेळ देत असतो, यामुळे तुमच्याकडे खूप काही वेळ असतो. कधी पण तुम्ही 1 तासामध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा. तुम्ही कधी लॉग इन केलेलं आहे आणि कधी लॉग आउट झालेलं आहे ते मला लगेच कळत असते. आता मग बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, आय सॉ डॅश इगल इन द स्काय. आर्टिकलवरचा पेपर आहे. आर्टिकल 3 असतात, ए अँड द, या तिघांपैकी काय ना काय ते यूज करायचं असतं तिथे. पण नो आर्टिकल हा चौथाही प्रकार असतो, म्हणजे कोणताच आर्टिकल यूज करायचं नाही. तर मग या चौघांपैकी कोणतं उत्तर असेल, तुम्हाला काय वाटते? आय सॉ डॅश इगल इन द स्काय. मी तुम्हाला सेंड पण करतो. ओके, तुम्हाला काय वाटते, काय उत्तर आहे? क्वेश्चन सेंड केलेला आहे, याचा आन्सर तर मग याचा आन्सर आहे आय सॉ अन ईगल इन द स्काय. ओके, तस का? तर मग बघा, ए हा जो शब्द आहे, ए हा जो आर्टिकल आहे, तो आपण यूज करत असता अशा शब्दांच्या पुढे ज्यांचा आवाज कॉन्सनंट असतो, व्यंजन असतो. ओके, जसं की कॅट, क, डॉग, ड, हे काय आहेत? व्यंजन आहेत. ओके, कॉन्सनंट आहेत. पण ॲन हा कशाच्या समोर यूज करायचा? जे स्वरासारखा आवाज असतो, वॉवेल सारखा साऊंड असतो. एक्झाम्पल, ॲपल, ॲ आहे इथे. ओके, एलिफंट, ए आहे, हे स्वर आहेत, याच्यामुळे ॲन ॲपल, ॲन एलिफंट असते. मग ईगल काय आहे? ई, हे पण स्वरच आहे, म्हणून ॲन ईगल असते. म्हणून याचं उत्तर काय? आय सॉ ॲन ईगल. बघूत उत्तर काय आहे? ए, ॲन ईगल. हे ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांचं करेक्ट आलं असेल. त्याच्यानंतर, यू पेड डॅश 100 रुपीज फॉर दिस बॅट. सेंड करत आहे तुम्हाला. यू पेड, खूप जण उत्तर देत आहेत 100 रुपीज फॉर दॅट बॅट. ओके, कोणाचं वेगळं उत्तर नाही? ओके, तर मग बघा, येथे आपण ए हे यूज करायला पाहिजे. ओके, यू पेड 100 रुपीज फॉर दिस बॅट, ए येणार तिथं. ओके, कारण ए कधी यूज करायचा? ज्याचा कॉन्सनंट म्हणजे की व्यंजनासारखा आवाज असतो, आणि 100 रुपीज. ओके, ए काय आहे? हे कॉन्सनंट सारखा आवाज आहे, म्हणून 100 रुपीज. नाहीतर युनिव्हर्सिटी हे पण असते, कारण याच्यामध्ये आवाजाकडे बघत जा. युनिव्हर्सिटी याची स्पेलिंग आहे UNIVERSITY. यू हे स्वर आहे, पण याचा उच्चार कसा आहे? युनिव्हर्सिटी, य येत आहे इथे, आणि य स्वर आहे की व्यंजन आहे? व्यंजन आहे, म्हणून युनिव्हर्सिटी असते. यासारखे अपवाद असू शकतात, त्याच्यामुळे उच्चाराकडे बघत जा कधी पण. ओके, याचा आन्सर काय? ए, ए येणार आन्सर. बी, ज्यांनी ज्यांनी उत्तर लिहिले त्यांचं बरोबर. त्याच्यानंतर, यू मस्ट हेल्प द पुअर, याचं काय ना? याच्यावर क्लिक केले केले की उत्तर दिसत असते, हो की नाही? एक गोष्ट, इथे आता मला तुम्हाला सेंड करता येणार विदाउट आन्सर. करेक्ट. तर मग काय? यू मस्ट हेल्प डॅश पुअर.
शंभू तुम्ही फोटो कस का सेंड केले आहेत शंभू सर? उत्तर द्या. ठीक आहे, ते वेगळे जर तुम्ही फोटो यूज करत गेले तर काय होते, जे उत्तर असतात माझे विद्यार्थ्यांचे ते मला दिसत नाहीत. ओके, कारण फोटो इतकी मोठी आहे, उत्तर छोटी असतात, कधी कधी राहून जाऊ शकते. ओके, तर मग बघा इथे येणार द, टी एच ई द. आता मग द हे कोणासमोर यूज करायचं? अशा नावाच्या समोर जे कोणत्या स्पेसिफिक ग्रुपच्या माणसांना, ओके, नाहीतर अशा गोष्टी ज्या पहिल्यापासून माहीत आहेत, ओके, नाहीतर पहिल्यापासून सांगलेले आहेत, यांच्या पुढे यूज करायचं असते. द कधी यूज करायचं? तर अशा गोष्टी ज्या खूप काही जणांना माहीत आहेत, पहिल्यापासूनच माहीत आहेत, नाहीतर पहिले मी तुम्हाला सांगलेलं आहे त्या गोष्टीबद्दल, नाहीतर एक स्पेसिफिक ग्रुप माणसांचा, एक स्पेसिफिक ग्रुप. मग गरीब हे एका माणसांचा स्पेसिफिक ग्रुप आहेत की नाही? गरीब माणसं, श्रीमंत माणसं, हे माणसांचा एक ग्रुप आहे. मग अशा माणसांच्या समोर द यूज करायचं. येथे उत्तर काय आहे? द. ओके, करेक्ट. यू मस्ट हेल्प द पुअर. आता ज्यांनी सी उत्तर लिहिलं आहे त्यांचं बरोबर आलं आहे. आता याच्यानंतर काय आहे? ही इज येथून घ्यायचं आहे. ही इज युनिव्हर्सिटी प्रोफेसर. स्क्रीनवरून दिसत नसेल तर मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सेंड करत आहे. ठीक आहे, त्या क्वेश्चनला बघत जा. ही इज, हे मी तुम्हाला समजून सांगलो म्हणून याचं उत्तर आलंच पाहिजे. जाधव सर, ए एन ए असं कसं का लिहिता? सर्व ऑप्शन लिहायचे नाही, एकच उत्तर द्यायचं. ए एन द नो आर्टिकल याच्या चारपैकी एकच लिहायचं. काय? तर याचं उत्तर येणार ए. ओके, अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर. कस का? तर मी तुम्हाला समजून सांगताना सांगलो बघा, युनिव्हर्सिटी याच्या स्टार्टिंगला जरी यू असेल तरी पण याचा उच्चार कशाने होत आहे? य ने होत आहे, युनिव्हर्सिटी. आणि य काय आहे? व्यंजन आहे. पहिले 12 स्वर आहेत, अ आ इ ई हे असे पहिले 12. व्यंजन कोणते आहेत? क ख ग घ हे आखरीचे. ओके, त्याच्यामुळं यू कुठे येते? खालच्या याच्यात येते, म्हणून हे व्यंजन आहे. तुम्हाला पाठ आहेत ना मराठी? नाही तर मी इंग्रजीतून सांगतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन मग, ओके, हा क्वेश्चन झाला. त्याच्यानंतरचा, शी पिक्ड अप युटेन्सिल्स. मिळाला? क्वेश्चन मिळाला? ओके, शी पिक्ड अप युटेन्सिल्स. काय आहे याचा आन्सर? तर बघा इथे सेम टू सेम, जरी ए ई आय ओ यू या स्वरांपैकी यू हा जरी स्वर इथे यूज केलेला असेल, ए ई आय ओ यू हे इंग्रजीतले स्वर आहेत, पण या ठिकाणी यू हा स्वरच आहे. ओके, मी मान्य करतो. आणि स्वरांच्या समोर ॲन यूज करायचं असते. पण जसं की युनिव्हर्सिटीमध्ये यू य हा उच्चार होता म्हणून अ यूज केलते, त्यासारखे इथे पण युटेन्सिल्स याचा उच्चार कशाने होत आहे? यनेच होत आहे, म्हणून युटेन्सिल्सच्या सुरुवातीला पण अ येणार. म्हणून शी पिक्ड अप अ युटेन्सिल. काय ना? शी पिक्ड अप अ युटेन्सिल. लेट्स चेक. नो, करेक्ट इट, युटेन्सिल्स. ओके, तुमचे उत्तरही करेक्ट होऊन जातात बरं का. येथे जर मला बघता बघता जर कुठून काही मिस्टेक झालेली दिसली तर मी त्यांना करेक्ट करत असतो. आणि मग ते करेक्ट केल्यानंतर मग ते आहे ना, पुन्हा तुम्ही जे उत्तर क्लिक केलेले होते तुमचे मार्क वाढत असतात ना, ते कमी होत असतात. ओके, आता जे मी तुम्हाला मार्क लिस्ट सेंड केलो त्याच्यात काही चेंज होणार नाही, पण माझ्याकडे जे मार्क आहेत त्याच्यामध्ये होणार. ओके, तर मग याचं उत्तर काय? शी पिक्ड अप अ युटेन्सिल. कोण कोण उत्तर दिले? एन ए एन ए वेगवेगळ्या विरोधामध्ये या. त्याच्यानंतर मग आयरन इज डॅश युजफुल मेटल. नाव सेंड केलो. आयरन इज
उच्चाराकडे बघा. युजफुल कसं लिहिणार तुम्ही? आयरन इज डॅश युजफुल मेटल. कोणत्या शब्दाच्या पुढे आहे त्याच्याकडे ध्यान द्यायचंय. आणि युजफुल कसं लिहिणार तुम्ही? यूज. ओके. कोणता आहे सगळ्यात पहिले शब्द? य आहे. य स्वर आहे की व्यंजन आहे? तो आहे व्यंजन, म्हणून अयुजफुल. आयरन इज अ युजफुल मेटल. त्याच्यानंतर वी हॅव युनियन इन अवर बँक. आता याचं काय येणार सांगा बरं? एक सेकंड, क्वेश्चन सेंड करतो. ते क्वेश्चनच्या खाली तुम्ही उत्तर लिहिले की मला लगेच कळणार ना कशाचे कोणते आन्सर दिले ते. त्याच्यामुळे मी क्वेश्चन सेंड करत आहे. ओके. वी हॅव डॅश युनियन इन अवर बँक. वी हॅव अ युनियन इन अवर बँक. कारण याचा उच्चारामध्ये कसं यू येत आहे. ओके, म्हणून युनियन येणार. काय येणार? ए येणार. असेच क्वेश्चन असतात, त्याच्यामुळं आहे ना तुम्ही कन्फ्यूज होत असता. आता मी याचे किती क्वेश्चन झालेत? 1 2 3 4 4 क्वेश्चन झालेत. आणि चौथ्या बारला पण जराशा विद्यार्थ्यांची मिस्टेक झाली आहे. म्हणजे बघा काय असते, तर यू हा जरी स्वर असेल, ए ई आय ओ यू मधला स्वर जरी असला तरी पण याचा उच्चार कसा होत आहे? व्यंजनासारखा होत आहे. युनियन, युटेन्सिल, युनिव्हर्सिटी. य हा व्यंजन आहे ना, याच्या स्टार्टिंगला व्यंजन येत आहे, म्हणून याला अ युनियन, अ युनिव्हर्सिटी अशी उत्तर आहेत. अ युटेन्सिल. ओके. आता मग मी तुम्हाला याच्याच सारखा दुसरा देऊ का? याचं काय नाव सांगा. ओके, या क्वेश्चन्स मध्ये नाही पण याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ओके. वी हॅव डॅश अम्ब्रेला. वी हॅव डॅश अम्ब्रेला. काय येणार? आतापर्यंत युनियन, युटेन्सिल, युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युटेन्सिल, अ युनिव्हर्सिटी. हो की नाही? मग सगळ्यांच्या स्टार्टिंगला यू होते. इथे अम्ब्रेला आहे, याच्या स्टार्टिंगला काय आहे? यूच आहे. ओके, म्हणून जसे आतापर्यंत आपण केले त्यासारखे येथे पण काय येणार? ॲन येणार आहे. ओके का? याच्यामुळे तुम्ही यांना दिलं तुम्हाला, नाही तर उगाच द्यायचं का? तर याचं उत्तर येते ॲन अम्ब्रेला. का? तर बघा, युटेन्सिल स्टार्टिंगला य येत आहे, यू. युनिव्हर्सिटी स्टार्टिंगला य येत आहे, यू, युनिव्हर्सिटी. हो की नाही? युनियन स्टार्टिंगला यू येत आहे, युनियनचं. पण अम्ब्रेला याच्या स्टार्टिंगला अ येत आहे की य येत आहे? अ. अ अ आंब्याचं, आ आंब्याचं. ओके. अम्ब्रेला अ येत आहे आणि अ स्वर आहे, तुम्हालाही माहित आहे, म्हणून वी हॅव ॲन अम्ब्रेला येते याचं उत्तर. ओके. असेच क्वेश्चन असतात. कधी काय घ्यायचं सर, खूपच कन्फ्युजन होत आहे. असे कन्फ्युजन होतात म्हणूनच आपले मार्क जाऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की हेच जे क्वेश्चन आहेत त्यांनाच बार 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 सोडवायचे. एकदा तुमच्या डोक्यामध्ये सर्व काही क्लिअर झाले, असेच क्वेश्चन येतात, एकदा क्लिअर झाले की नंतर तुम्हाला कधीच मार्क जाणार नाही. ओके. आणि तुम्हाला या एक्झाममध्ये जास्त मार्क घ्यायचे नाहीत. तुम्हाला कोणत्या एक्झाम जास्त मार्क घ्यायचे आहेत? मेन महत्वाची जी एक्झाम असते ना त्या एक्झाममध्ये. ओके. तर तो क्वेश्चन झाला. त्यानंतर दे ईट डॅश ॲपल अ डे. दे ईट डॅश ॲपल अ डे. सेंड करतो. ओके. सेंड केलं मी क्वेश्चन, आन्सर द्या. दे ईट ॲन ॲपल अ डे. कारण याचा उच्चार कसा होत आहे? डॅश जे रिकामी जागा आहे, जे ब्लँक आहे, त्याच्या समोर, त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतरचा लगेच शब्द कोणता आहे? ॲपल. मग या शब्दाच्या समोर आर्टिकल येणार आहे ना. मग या शब्दाचा उच्चार कशाने सुरुवात झालेली आहे? ॲपल. ॲपल अ एने झालेली आहे. ओके. आर्टिकल स्वराने झालेली आहे, म्हणून आर्टिकल कोणता येणार? ॲन येणार. दे ईट ॲन ॲपल अ डे. ओके. ॲन ॲपल अ डे. लेट्स चेक ॲन ॲपल अ डे. ओके, कळालं? त्याच्यानंतर लक्ष्मण इज डॅश ऑनेस्ट मॅन. लक्ष्मण इज डॅश ऑनेस्ट मॅन. लक्ष्मण इज डॅश ऑनेस्ट मॅन. बार बार म्हणत आहे मी, ध्यान द्या. ऑनेस्टच्या पुढे तुम्हाला आर्टिकल यूज करायचा आहे. काय नाव सांगा? लक्ष्मण इज ब्लँक ऑनेस्ट मॅन. लक्ष्मण इज डॅश ऑनेस्ट मॅन. आता बार बार सांगत आहे, कोणी चुकीचे उत्तर लिहायचे नाही. ओ
ऑनेस्ट मधला ओ हा स्वर आहे की व्यंजन आहे? ए ई आय ओ यू, ओ तर हा स्वर आहे, मग काय येणार? ओ, ॲन येणार. ओके, ॲन ऑनेस्ट येणार. तर याचं उत्तर काय? ॲन ऑनेस्ट मॅन. लक्ष्मण इज ॲन ऑनेस्ट मॅन. विद्यार्थ्यांची इथेही मिस्टेक होते, कारण यच हा काय आहे? हा व्यंजन आहे, कॉन्सनंट आहे, म्हणून त्यांनी अ ऑनेस्ट यूज करत असतात. ओके, तर तसं नसते, ॲन ऑनेस्ट आहे. त्याच्यानंतर बॉईज आर इन डॅश हॉल. आता बघा, खूप काही तुम्हाला ट्रिकचे क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, अडचणीचे क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यामुळं लवकर उत्तराकडे जायचं नाही, उच्चाराकडे बघायचं. ओके, सगळ्यांचा स्पेलिंगवर नसते. आतापर्यंत किती सॉल्व केल्या, त्याच्यामध्ये कशाची स्पेलिंगवर होते का उत्तर? नाही, त्यांचा उच्चार कसा होतो त्याच्यावर होते. मिळालं ना तुम्हाला? वाक्य मिळालं की नाही? सेंड केलं नाही वाटते? नाही, सेंड केलं आहे. काय येणार? ए. ओके, ओके. तर मग बघा, याचा आन्सर आहे बॉईज आर इन द. द येणार याचा. ओके, आता इथे या ठिकाणी ए यूज केलेला आहे, पण याचं उत्तर द येते. मग कसं का? तर बॉईज आर इन द हॉल हे असं वाक्य म्हणत असतात. मुलं हॉलमध्ये आहेत, मुले हॉलमध्ये आहेत. आता मग हे वाक्य कधी म्हणणार? तर मग हे वाक्य आपण तेव्हाच म्हणाल जेव्हा की तुम्हाला हॉलबद्दल माहिती असणार, हो की नाही? मग पहिल्यापासून ज्या गोष्टीची माहिती असते त्यावेळी द यूज करायचा असतो. ओके, त्याच्यानंतर डॅश ॲनिमल्स कॅन नॉट लॉफ अँड वीप. ओके, हे क्वेश्चन आहे, तुम्हाला क्वेश्चन सेंड करतो. हा पेपर दिलेला आहे ना सर्वांनी? दिलं नसेल तर सांगा मला. ओके, तर मग याच्या स्पेलिंगमध्ये आहे आणि उच्चारामध्ये पण आहे. ॲनिमल अ आहे स्टार्टिंगला, म्हणजे स्वर आहे. ओके, वॉवेल आहे म्हणून ॲन ॲनिमल येते याच्या. ॲन ॲनिमल कॅन नॉट लॉफ अँड विप. ओके, त्यानंतर यू हॅव डॅश हेडॅक. यू हॅव डॅश हेडॅक. पुन्हा सांगू, यू हॅव ब्लँक हेडॅक. यू हॅव डॅश डॅश हेडॅक. काय येणार उत्तर सांगा? यू हॅव अ हेडॅक, यू हॅव ॲन हेडॅक. ओके, तर मग याचं उत्तर आहे अ हेडॅक. ए येणार. ओके, कारण याची उच्चाराची सुरुवात होत आहे ह ने. ओके, हेड ॲक, ह काय आहे? व्यंजन आहे, म्हणून अ हेडॅक. ओके, याचा आन्सर काय? अ हेडॅक. त्याच्यानंतर यू टूक डॅश रिस्क. यू टूक डॅश रिस्क. सांगा. 3 आर्टिकल आहे, ते ध्यानात ठेवा. ए एन आणि द पण आहे, द ला विसरून जाता प्रत्येक वेळी. ओके, यू टूक डॅश रिस्क. रिस्क. यू टूक. तर मग याचा उच्चाराची सुरुवात कशाने होत आहे? र ने, आर ने, म्हणून अ रिस्क येणार. यू टूक अ रिस्क. कळालं? त्याच्यानंतर ही इज डॅश दारा सिंग. ही इज डॅश दारा सिंग. ओके, अ दारा सिंग म्हणता. तुम्हाला क्वेश्चन सेंड केला मी? नाही, सेंड केलेलं नाही, आता सेंड करतो. ओके, तर मग याचं उत्तर आहे ही इज अ दारा सिंग. ओके, कळाले तुम्हाला? एक सेकंद ना. उत्तर याची बरोबर आहेत ना?
येणार इथे, मला वाटते द येणार आहे. ओके, लेट मी सी. पण येऊ शकते जर आहे ना. हां, याला दोन प्रकारे जर म्हणले तर ही इज अदारा सिंग, जर साधे म्हणायचे असेल तर. पण जर कुणाला हे आमच्या गल्लीतला दारासिंग आहे तसं म्हणायचं असेल तर मग तुम्ही यूज करायचे असते. ओके, त्याच्यानंतर मग सीमा इज डॅडॅश लता मंगेशकर ऑफ माय टाउन. काय ना, सेंड केलो सांगा. जे बरोबर उत्तर ते म्हणतात सर मला जास्त मार्क पडले, हो की नाही. आता या बारला बघू. तर मग याचं उत्तर येणार शी इज द लता मंगेशकर. ओके, द येणार याचा आन्सर. ओके, यांच्यामध्ये हे असे डबल करावं लागते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की एका उत्तराला जर तुम्ही क्लिक केले तर असं नसते की दुसऱ्याला करू शकत नसता, दुसऱ्यालाही करू शकता. ज्या क्वेश्चन्सला अलाउड आहे फक्त, ओके, ज्या क्वेश्चन्सला अलाउड आहे त्यांना तुम्ही दोन यांना क्लिक करू शकत असता. ओके, मी जसं आता यावरच्या क्वेश्चनला अलाउ केलेलं आहे त्या प्रकारे. आता कॉपर इज डॅडॅश युजफुल मेटल, काय येणार याचं उत्तर तर तुम्ही आता लगेच सांगणार. मी प्रश्न सेंड करण्याच्या पहिलेच सांगणार, हो की नाही. कॉपर इज डॅडॅश युजफुल मेटल. कॉपर इज अ युजफुल मेटल. ओके, जरी यू हे आर्टिकल यू हे शब्द स्वर यूज केला असेल तरी पण तो काय आहे, उच्चाराने य येत आहे म्हणून तो कॉन्सनंट आहे म्हणून अ युजफुल मेटल. त्यानंतर वी वॉक डॅडॅश टू अँड डॅडॅश क्वार्टर माइल्स अँड डॅडॅश अवर्स. काय ना, सेंड करत आहे क्वेश्चन एक सेकंड. सांगा. वी वॉक टू डॅडॅश टू अँड डॅडॅश क्वार्टर माइल्स डॅडॅश अवर. काय येणार, कोण आहे. नो आर्टिकल अँड द. ओके, ए असे वेगवेगळे एक एक उत्तर देऊ नका. तुम्हाला तिथं 3 रिकाम्या जागा आहेत. पहिली रिकामी जागा टूच्या पुढे आहे, नंतरची क्वार्टरच्या पुढे, नंतरची अवर्सच्या. या तिन्ही रिकाम्या जागेमध्ये कोणते येणार शब्द ते तुम्हाला लिहायचे आहेत. हा, ओके. तर मग बघा याचे वाक्यांकडे वाचायचं. वी वॉक डॅडॅश टू. ओके, मग याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले आहे टू. ही एक संख्या आहे, संख्येच्या पुढे आर्टिकल यूज करत नसतात म्हणून इथे नो आर्टिकल येणार पहिल्या याला. त्याच्यानंतर अँड क्वार्टर माइल्स आहे. ओके, क्वार्टर असला तरी माइल्स अनेक आहे म्हणून यांना पण आहे ना क्वार्टर आहे, त्याच्यामुळे इथे पण आर्टिकल येणार नाही. त्याच्यानंतर आहे अवर्स. आता एक अवर असता तर ॲन अवर आले असते, पण अवर्स आहे खूप तास. मग आर्टिकल कधी यूज करत असतात माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आपण कोणत्या तरी एका गोष्टीबद्दल बोलत असतात तेव्हा. अनेक गोष्टी असल्या तर आर्टिकल यूज करायचा असतो का, नाही. म्हणून यस आला की आर्टिकल पळून जात असतो. म्हणजे जर तुम्हाला यस दिसला शब्दाला तिथं आर्टिकल लिहायचं नाही. इथे यस आहे का, हो आहे, म्हणून इथे आर्टिकल येणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे नो आर्टिकल. ओके, तिघांमध्ये नो आर्टिकल असते. कोणाला आले उत्तर याचं, कोणाला नाही बघा, कोणी नाही नाही एकाला आले. तनिष्का यांनी लिहिलं आहे बघा, अजून कादंबरी यांनी लिहिलं आहे. ओके, ठीक आहे. तर या दोन विद्यार्थ्यांनी नो आर्टिकल म्हणून उत्तर लिहिलं आहे. आता कसं का लिहिता मी सांगलो ना. त्याच्यानंतर
दे शुड ट्राय इफ यू गेट डॅश चान्स. काय येणार सांगा. सेंड करत आहे क्वेश्चन, एक सेकंद थांबा. आता जर वाक्य जर आहे ना खूप असं अवघड नसेल तर मी डायरेक्ट आन्सर सांगणार याचं. ओके. दे शुड ट्राय इफ यू गेट अ चान्स. ओके. काय उत्तर येणार. अ येणार. त्याच्यानंतर मिस्टर जॉन इज ऑनररी चेअरमन. काय येणार याचं उत्तर. हे समजून सांगलेलं आहे मी, याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. उच्चाराकडे ध्यान द्या. मिस्टर जॉन इज ऑनररी चेअरमन. काय येणार. याचं उत्तर येणार ॲन ऑनररी. कारण यच जरी असलं तरी हॉनररी म्हणत नाही याला आपण. ओके. ऑनररी चेअरमन म्हणत असता. ओके. ने उच्चार होत असतो म्हणून ॲन ऑनररी चेअरमन. त्याच्यानंतर राईस सेल्स 10 रुपी डॅश किलो. काय येणार. राईस सेल्स 10 रुपी आता मग बघा एक क्वेश्चन काय आहे. नो आर्टिकल एयू. एयू काय आहे सदानंद सर. नवीन आर्टिकल शोधला का. एन ॲन असतो, नाहीतर ए असतो, नाहीतर टी एची द असतो, नाहीतर नो आर्टिकल. ओके. हे चारच आहेत. काय फरक पडत नसतो. नवीन आर्टिकल शोधायचे, आमच्याच क्लासचं नाव होणार. ओके नाही. तर बघा याच्यामध्ये काय राईस सेल्स 10 रुपीज. भात हे ना 10 रुपयाला किलो मिळते. मग किलो मिळते म्हणजे 1 किलो 2 किलो 4 किलो 5 किलो किती असणार. नाही विकते. 10 रुपयाला भात हे 10 रुपयाला किलो विकते. म्हणजे किती 10 रुपयाला किलो विकते. 1 किलो. जर तुम्ही कुठे जाऊन म्हणल्या कोणी म्हणलं किती किलो आहेत आणि जर तुम्ही म्हणलं 10 रुपयाला आहे, 10 रुपये किलो आहे, म्हणजे 10 रुपये किलो जेव्हा म्हणतात तेव्हा 1 किलोबद्दल बोलत असतात. फक्त किलो लिहिलं म्हणजे 1 किलो आहे. मग इंग्रजीतून लिहायचं म्हणजे एक गोष्ट दर्शवण्यासाठी म्हणून किलो येते इथे. ओके. अच येणार कारण के स्टार्टिंगला आहे, व्यंजन आहे आणि एक गोष्टीबद्दल आहे म्हणून किलो येते. नो आर्टिकल नाही आन्सर याचं. ओके. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू हॅव डॅश रेस्ट. सांगा. आतापर्यंत मी तुम्हाला खूप काही रूल्स येते समजून सांगलेले आहेत. याच्यामध्ये मग जसं रेस्ट आरने सुरुवात झाली आहे म्हणून अरेस्ट. ओके. त्याच्यानंतर आता हे महत्त्वाचं आहे बरं का. हे क्वेश्चन महत्त्वाचं आहे. यू आर डॅश बी ए बट ही इज डॅश एम ए. याचं काय येणार सांगा. यू आर याचं उत्तर येणार अ बी ए बट ही इज ॲन एम ए. कारण बघा बी ए मग उच्चार बी ने सुरू होत आहे म्हणून अ बी ए. ओके. आणि नंतर मग एम ए याचा उच्चार म ने सुरू होत आहे. काय म ए म्हणताय काय याला. नाही ना. काय म्हणता एम ए ने सुरुवात होत आहे. हो की नाही. एम ए ने सुरुवात होत आहे म्हणून ए हा काय आहे, हा स्वर आहे म्हणून ॲन येते. अ बी ए ॲन एम ए. कळालं. ओके. इज दिस डबल आहे डबल. ओके. थांबा याच्यासारखा इथं दुसरं क्वेश्चन टाकू. तुम्हाला सेंड करता. मिळाला. नाही. आता मिळाला. बघा काय आन्सर सांगा बरं. ओके. शी इज डॅश डॉक्टर बट ही इज डॅश इंजिनियर. शी इज अ डॉक्टर बट ही इज ॲन इंजिनियर. ओके. तेच आन्सर आहे, फक्त क्वेश्चन चेंज केला आहे मी. वरचं तेच आहे ना तसंच. ओके. त्याच्यानंतर मग सांगा आता ही मेड डॅश अवर्स डिले. याचा आन्सर काय ना. ही मेड
तुम्हाला चेक करत करत कधी कधी अशा गोष्टी सापडत आहेत पेपरमध्ये, त्या पण चेक होऊन जातात, हो की नाही. तर मग जसं मी तुम्हाला पहिले सांगलेलं आहे, याचा उच्चार अ ने होत आहे म्हणून ॲन अवर येणार याचं उत्तर. ओके. त्याच्यानंतर मग शी हॅज डॅश कोल्ड, याचं उत्तर काय येणार? कोल्ड, COLD कोल्ड. प्रश्न सेंड केलेला आहे, उत्तर द्या. सी ने सुरुवात झाली आहे आणि जो की व्यंजन आहे उच्चारामध्ये पण, म्हणून अ कोल्ड येणार आहे याचं उत्तर. शी हॅज अ कोल्ड. त्याच्यानंतर डॅश FIR हॅज बीन लॉक्ड इन दिस केस. डॅश FIR हॅज बीन लॉक्ड इन दिस केस. तर मग बघा इथे खूप जणांनी ए हे आन्सर सांगलेलं आहे, पण याचं उत्तर आहे ॲन. ॲन FIR. का माहित आहे? कारण याचा उच्चार कसा होत आहे बघा, FIR. ओके. याच्या उच्चाराला लिहून बघायचं, मराठीत लिहून बघायचं. मराठी येते आपल्याला, मराठी येते ना. मग घ्या वही पेन घ्या. ओके, वही पेन घ्यायचे. आता इथं टेबल येते आहे सर्व काही सेटअपवर, त्याच्यामुळे वही पेन दूर असतात. वही पेन घ्यायचं, त्याच्यावर लिहून बघा FIR. मराठीतून नाही, मराठीतून लिहून बघा FIR. ओके. म्हणजे कसं लिहिता? ए एडक्याचं नंतर फ लिहिता. ए काय आहे एडक्याचं? तो स्वर आहे म्हणून FIR असतो. ओके. इंग्रजीमध्ये बघलं तरी याचा उच्चार EFF असा, एफ असा येतो. ओके. नंतर वी आर इन डॅश टेम्परेचर, वी आर इन अ टेम्परेचर. ओके. हेच आन्सर आहे याचं, मी तुम्हाला सांगलेलं आहे, पण सेंड करतो. ओके. काय येणार याचा आन्सर? वी आर इन अ टेम्परेचर. याच्यानंतर सांगा दे मेट हिम डॅश शॉर्ट व्हाईल अगो. याचं काय येणार? प्रश्न सेंड केलेला आहे, उत्तर सांगा. दे मेट हिम, यस ने सुरुवात होत आहे, अ शॉर्ट व्हाईल अगो ए येणार. ओके. मिस्टर सिन्हा इज डॅश हंबल मॅन. काय येणार? उद्या शनिवार आहे, तुम्हाला माहित आहे ना. शनिवारी काय असते? सुट्टी असते. ओके. ऑफ. यस. सेमिनार रविवारी असतो, रविवारी 8 ते 9. ओके. शनिवारी सुट्टी असते. तर मग शनिवारी काय करायचं तुम्ही? आर्टिकल, त्याच्यानंतर मग पंक्च्युएशन, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, या तिघांचा व्हिडिओ सेंड करतो, तो बघा. जे डे 1, डे 2, डे 3 याचे व्हिडिओ सेंड केले आहेत ते पुन्हा पुन्हा बार बार बघा. याच्याने काय होणार, तुम्हाला जे पहिले 40 वाक्य मी लिहा म्हणतो ते तुम्हाला लगेच लिहिता येतील. तुम्हाला पाठ करून टाका. उद्या 40 वाक्य पाठच करा, कारण तुम्हाला दररोज मी लिहा म्हणत असतो. ते बेसिक वाक्य आहेत. ओके. त्याच्यामुळे ते व्हिडिओ बघा, तुमच्यासाठीच ते यूट्यूबवर सेंड केलेले आहेत. ओके. मिस्टर सिन्हा इज अ हंबल मॅन, ए येणार. ओके. त्याच्यानंतर डॅश पियन अँड डॅश नाईट क्वाड आर रिक्वायर्ड. काय येणार याचा आन्सर? पियन नाईट, एच येणार याचा आन्सर. ओके. अ पियन अ नाईट. आता तुम्ही उत्तर दिले असते, पण मला उत्तर द्या वाटले, कारण या दोघांमध्ये पण सेम टू सेमच आहे, काही तितकी ट्रिक करण्याची गोष्ट नव्हती. त्याच्यानंतर वरचा क्वेश्चन झालेला आहे. आता मग सेंड करतो. हा क्वेश्चन सेंड केला मी तुम्हाला. यस. आय ब्रॉट 1.5 डॅश किलो ऑफ शुगर. काय ना, मी तुम्हाला विचारत याच्यासाठी आहे कारण मी 2 ग्रुपला सेंड करत आहे हे मेसेज. ओके. त्याच्यामुळे कधी एका ग्रुपला सेंड झाला असतो, मग लगेच मला दुसऱ्यावर सेंड केलं नाही ते बघावं लागते, कारण आता मी सेंड केला आणि मेसेज वर गेला बघा लगेच. तुम्ही 20-30 मेसेज लगेच येतात सेंड केले गेले की. आय ब्रॉट 1.5 डॅश किलो ऑफ शुगर. काय येणार याचा आन्सर? जसं की पहिले सॉल्व केलं ते अ किलो ऑफ शुगर. ओके. यू आर डॅश इंजिनियर. याच्यामध्ये जराशी क्वेश्चन आहेत जे की बार बार सोडवलेले आहे, म्हणजे पहिले आपण सोडवलेले आहे, त्याच्यामुळे एकदा आल्यानंतर तुम्हाला पुन्हा आले पाहिजे.
हे तर क्वेश्चन मी चेंज करून दिलेलं आहे, म्हणजे याचा आन्सर आलाच पाहिजे. यू आर ॲन इंजिनियर, ॲन येणार. त्याच्यानंतर यू हॅव गॉट डॅश कोल्ड, हे पण आलेलं होतं. आले आहे म्हणजे वरच. जराशा मिनटा पहिलेच मी तुम्हाला सांगू काय येणार, सांगायचं उत्तर. यू हॅव गॉट अ कोल्ड, ए येणार इथे आन्सर. ओके, यू हॅव गॉट अ कोल्ड. ओके, ही इज डॅश ऑनेस्ट. आता हे पण याच्यासारखा क्वेश्चन झालेला आहे. याचं काय येणार, ही इज, तर मी जसं सांगलो होतो ऑनेस्ट, अने ओने उच्चार होत आहे ऑनेस्ट म्हणून ॲन ऑनेस्ट. ओके, आता जे झालेले आहेत त्यांना मी लवकरात लवकर सांगत आहे, ठीक आहे. म्हणून तुम्ही लवकर लवकर उत्तर द्या, कारण मी उत्तर लगेच सांगणार. शी इज डॅश हेरेस टू द थ्रोन, काय येणार, हेरेस. शी इज डॅश हेरेस, हेरेस टू द थ्रोन. शी इज डॅश हेरेस टू द थ्रोन, उच्चारामध्ये. तर मग याचं उत्तर येणार ॲन. ओके, एरेस टू द थ्रोन. स्पेलिंगकडे बघले की हेरेस येऊन जातो, पण उच्चार त्याचा एर आहे. ओके, यचने नाही, एरने आहे. त्याच्यानंतर माय डॅश कंट्री इज ग्रेट. तर मग इथे आता तुम्हाला जाऊ द्या, बदल तुम्ही लगेच. किती जणांनी बघले की पण माय कंट्री इज ग्रेट, याचं उत्तर सांगा तुम्ही. ज्यांनी बघलं त्यांना लगेच येणार, पण बघू नका, सांगा. तर मग इथं काय येणार, नो आर्टिकल येणार. ओके, कंट्रीबद्दल बोलत आहे, नो आर्टिकल असते, आर्टिकल यूज करत नाही. वी हॅव 30 नाईस डॅश जर्नीज, काय ना, वी हॅव 30 नाईस डॅश जर्नी. संख्येकडे ध्यान द्या, 30 30. वी हॅव 30 नाईस डॅश जर्नी. वी हॅव 30 नाईस ब्लँक जर्नी. मिळालं. ए द नंबर, आता तुम्ही तर इथं पॉईंटच लिहिला आहे फक्त. ओके, तर मग तुम्हाला फक्त मी डायव्हर्ट करत होतो. याचं उत्तर आहे अ जर्नी. ओके, वी हॅव 30 नाईस अ जर्नी. उच्चारावर जाणार, काही 30 वर, आणि याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर डॅश रिचेस आर नॉट ऑलवेज डॅश हॅपीएस्ट, काय असणार याचे सांगा बरं. सुपरलेटिव्ह डिग्री. डॅश रिचेस्ट आर नॉट ऑलवेज डॅश हॅपीएस्ट. तर सुपरलेटिव्ह डिग्री मी याच्यामुळे म्हणलो, कारण हे आहे सुपरलेटिव्हचं वाक्य. रिचेस्ट सर्वात श्रीमंत, हॅपीएस्ट सर्वात आनंदी, असे EST लागलेले जे ॲडजेक्टिव्ह असतात त्यांना आहे ना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणत असतात, आणि यांच्या समोर कधी पण द हा आर्टिकल येत असतो. ओके, सुपरलेटिव्हच्या पुढे काय येतो, द. कारण रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत. आता मग सगळ्यात श्रीमंत जी गोष्ट असते त्यासमोर काय ना, द येणार. मग सगळ्यात मोठी, सगळ्यात छोटी, म्हणजे असं सगळ्यात, हे जेव्हा गोष्ट येते तेव्हा द आर्टिकल यूज करायचं असतो, म्हणून द येणार इथे. ओके, EST लागलं की द यूज करायचं, आखरीला EST आलं पाहिजे. मुंबई इज डॅश नाईस सिटी, काय येणार सांगा. मुंबई इज नाईस, न आहे जो की व्यंजन आहे, म्हणून अनाईस सिटी. नो नाईस सिटी. ओके, ए येणार, कळालं, अनाईस सिटी. ओके, त्याच्यानंतर डॅश ऑनेस्ट मेन आर रिस्पेक्टेड, काय येणार इथे. डॅश ऑनेस्ट मॅन आर रिस्पेक्टेड. तर मग मी जसं समजून सांगलेले आहेत आतापर्यंत त्यासारखे हे नाही. ओके, इथे नो आर्टिकल येणार. आता याचं कारण काय आहे बघा.
तर मग ऑनेस्ट मॅन आर रिस्पेक्टेड हे डायरेक्ट याचा आन्सर असणार. ठीक आहे. याच्यामध्ये ऑनेस्ट हे आहे ना ॲडजेक्टिव्ह मेनला आहे ना डिस्क्राईब करण्यासाठी करत आहे, म्हणजे की ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत आहे, ऑनेस्ट मॅन आहे. ओके. आणि त्याच्यामुळे याच्या उच्चाराकडे जायची काही गरज नाही. हे आहे ना याला आर्टिकलची काही गरज नसते. हे मेनला डिस्क्राईब करत आहे फक्त. ओके. त्यानंतर मग आय वॉज इन्व्हायटेड टू डॅश डिनर. काय येणार? मिळाले आन्सर? आन्सर म्हणजे क्वेश्चन. आय वॉज इन्व्हायटेड टू यस अ डिनर. ओके. अ डिनर येणार. त्याच्यानंतर यू आर गोइंग टू डॅश थिएटर. काय आन्सर येणार? उत्तरचे प्रश्नाचे सेंड केलेलं आहे, सांगा. मी याचं उत्तर येणार द. ओके. यू आर गोइंग टू द थिएटर. त्याच्यानंतर यू लर्न डॅश संस्कृत. एक सेकंड ना. यू लर्न डॅश संस्कृत. याचं काय उत्तर येणार? यू लर्न संस्कृत. यस करेक्ट. खूप जणांनी बरोबर उत्तर दिलं. याचं उत्तर येणार आता कसं का बदलत हा? ओके. बदलू नका. तर मग याचं उत्तर काय येणार? असंस्कृत. ओके. याचं उत्तर आहे असंस्कृत. त्याच्यानंतर ही इज इन डॅश हरी. जे स्क्रीनवर उत्तर दिसते त्याच्याकडे बघून कन्फ्यूज व्हायचे नाही. ओके. ही इज इन अ हरी येणार. ओके. ए येणार इथं आन्सर. आता बघा यासारखे सर्व काही क्वेश्चन्स आहेत. याच्यानंतर आहे शी हॅज अ हेडॅक. ओके. ए येणार आहे इथे. नंतर डॅश कॅट इज डॅश ॲनिमल. ओके. अ कॅट इज ॲन ॲनिमल. कॅट सी आहे, ॲन ॲनिमल. ओके. त्याच्यानंतर मग वी वर्क बाय डॅश डे अँड स्लीप बाय नाईट. ओके. आता इथे काय येणार नाही, नो आर्टिकल असणार आहे. वी वर्क बाय डे अँड स्लीप ॲट नाईट, बाय नाईट. त्याच्यानंतर दे हॅव इटन डॅश लिटल ग्रेन दे हॅड. दे हॅव इटन द लिटल ग्रेन दे हॅड. ओके. त्यांच्याकडे जे होते जरा असे तेच त्यांनी खाल्लेले आहेत, त्यांच्याकडे असणार आहे म्हणून द यूज केलं आहे. त्यानंतर श्रीलंका इज ॲन आयलँड येणार. आयलँड, आयलँड याचा उच्चार आहे म्हणून ॲन आयलँड येत असते. नंतर डॅश मॅन गोज ऑन ट्रीज आर नॉट येट राईप. ओके. मग मॅन गोज झाले ते. ओके नाही, मॅन गोज असं झालं. डॅश मँगोज ऑन माय ट्री आर नॉट येट राईप. ओके. मग याचं काय येणार? द मँगोज ऑन माय ट्री, म्हणजे माझ्याकडे जे झाड आहे त्याचे जे आंबे आहेत ते. ओके. दुसरे कोणते नाही म्हणून इथे द आर्टिकल यूज केलं आहे. यासारखे सर्व काही क्वेश्चन्स आहेत. आता बघा आपण 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. पुढले 50 ते नंतरच्या याच्यामध्ये करू. ओके. आता 50च्या जवळ लवकर येत होतं म्हणून लगेच मी समजून सांगलेले आहेत. याच्यामध्ये अजून पुढले 50 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचे. कधी करू सॉल्व्ह, तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे की नाही याच्याबद्दल मला माहिती द्या. ओके. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा सर्व काही क्वेश्चन मी असे समजून सांगणार. आपले अजून खूप काही टॉपिक्स कंप्लीट पण करायचे आहेत. त्याच्यामधून वेळ काढून हे असे एक टॉपिक्सबद्दल मी आहे ना तुम्हाला क्वेश्चन पेपर समजून सांगणारच आहे. जर तुम्हाला आजच्या क्वेश्चन पेपरबद्दल काही अडचण असेल, ओके, कोणता क्वेश्चन कळाला नसेल तर त्याबद्दल मला तुम्ही नंतर विचारू शकता. ओके. तर मी इतकं बोलून आजचा क्लास इथेच थांबवतो. थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय. सी यू इन द नेक्स्ट क्लास. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट.